तर कोस्टल रोडमध्ये तुम्ही अडथळेच जास्त आणल्याचं शिंदेंनी म्हटलंय। आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांच्या मागण्या मान्य केल्या नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे। काही लोक म्हणतात तिथून निवडणूक लढतो, इथून निवडणूक लढतो, ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना आधी न्याय द्या असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंनाही जोरदार टोला लगावलाय। की कोणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम काय, त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले, स्पीड ब्रेकर टाकले, हा कसा लेट होईल ते पाहिलं, आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जे काही केसेस होत्या, पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या, आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतोय। पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो। कद्र वृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही। गरज सर्व आणि वैद्य मरू अशी सगळी लोक असतात, त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं। जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तर न्याय द्या, हा वरळीतला हा विषय होता। जर कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत, आणि इथे ज्या धोकादायक इमारती आहेत, SRA चे प्रकल्प आहेत, रखडलेले प्रकल्प आहेत, या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे। आणि आपल्याला आमदाराचं काय काम असतं, मुख्यमंत्र्याचं काय काम असतं, आमच्या मंत्री महोदयांचं काय काम असतं, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, हे काम केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।